शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी 7 दिवस युक्तिवाद केला। आज देवदत्त कामत उद्धव ठाकरेंच्या वतीने अपूर्ण राहिलेला युक्तिवाद पूर्ण करतील। त्यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांची बाजू ऐकून घेतली जाईल। सध्या उद्धव ठाकरेंकडून आमदार अपात्रतेवर युक्तिवाद सुरू असून धनुष्यबाण आम्हाला मिळाला नाही तर तो गोठवला गेला पाहिजे असा तर्क मांडल्यानंतर ही सुनावणी आता निर्णायक टप्प्यात आली आहे। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देणार नसाल तर ते कोणालाही मिळता कामा नये, धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा अशी मोठी मागणी वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे। तर दुसरीकडे आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला केलेला आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। शिवाजी, कपिल सिब्बल यांनी केलेला कालचा युक्तिवाद हा त्यांच्या युक्तिवादाचा अंतिम युक्तिवादाचा ठाव म्हणावा लागणार आहे। आणि त्यानंतर त्यांनी ज्या मागण्या केल्या त्यामध्ये पहिली महत्त्वाची मागणी म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आम्हाला द्या, आम्हाला जर देत नसाल तर हे चिन्ह गोठवून टाका, कारण या संदर्भामध्ये त्यांनी अनेक प्रकरणांची दाखले दिली होती आणि त्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारे चिन्ह गोठवली गेल्याचं त्यांचं सांगणं होतं। आता या सगळ्यानंतर देवदत्त कामत यांनी काल साधारण अर्धा तास युक्तिवाद केला। त्यांचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण होईल। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात होईल। यामध्ये देवदत्त कामत यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये ट्रिब्युनल जे असतं म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरती सरन्यायाधीश निर्णय घेऊ शकतात किंवा सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकतं का या संदर्भामध्ये जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की जर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नसेल तर आम्ही पुन्हा एकदा त्याच्यावरती शिक्षा देऊ शकतो का। जसं कोर्टाला इतर बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, मात्र संसद, विधिमंडळ पक्ष यामध्ये सातत्याने एक मर्यादा रेषा कायदेमंडळ आणि न्यायमंडळामध्ये आखली गेलेली आहे। त्या संदर्भामध्ये बोलताना न्यायमूर्ती बागची म्हटले की आम्ही त्यांना शिक्षा देऊ शकतो का। खरं तर अकॅडमिक लेव्हलला त्यांचा कार्यकाळ देखील संपलेला आहे, मात्र न्यायमूर्ती बागची यांच्या विधानावरती देवदत्त कामत यांनी असं म्हटलं पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणामध्ये आमदार आणि खासदारांची जी मतं आहेत ती महत्वाची धरण्यात आलेली आहेत, त्यामुळे त्या मतांची संख्या जी आहे त्यांना अपात्र ठरवलं गेलं तर ती एक प्रकारे संपून जातील आणि पक्ष आणि चिन्हावरती याचा परिणाम होईल। म्हणून न्यायमूर्तींना त्यांनी म्हटलं की तुम्ही यावरती निर्णय घेऊ शकता। आता या सगळ्या संदर्भामध्ये न्यायालय अंतिम निकालामध्ये काय याचे पडसाद पडतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र न्यायाधीश म्हणजे न्यायालय विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरती हस्तक्षेप करू शकतं का, तर संविधानिक बाबींचा विचार करून त्याची कारणमीमांसा करून त्याच्यावरती निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे आणि न्यायालय या संदर्भात आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। आजच्या सुनावणीचा जर विचार केला तर देवदत्त कामत हे विधानसभा अध्यक्ष आणि त्यांचे अधिकार आणि त्यांनी घेतलेले निर्णय या सगळ्या संदर्भामध्ये आज युक्तिवाद करतील। आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।